आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अजित, दिस इज हाय टाइम. घरातले सगळे कोणत्या ना कोणत्या तरी विधीमध्ये बिझी आहेत. ही संधी साधूया आणि त्या मीराचा कोटा काढूया. होल्ड ऑन माया, होल्ड ऑन. मी ऑलरेडी सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. तुझं लग्न आहे. यू एन्जॉय द मोमेंट. चिल. ओके. बायको, एवढा आनंद तुला आपल्या लग्नात पण झाला नसेल ना? माया आणि अथर्वचं लग्न झालं ना की ही सगळी प्रॉपर्टी आपली होणार आहे. मग सोन्याहून पिवळं होणार आहे. आता दोघांनी उठून ती मुहूर्तमेढ रोवायला या. करोमि मंडपस्थ देवताय नमो नमः तथा च मुहूर्त देवताय नमो नमः. बसून घ्या. अथर्व, आज तुझ्या लग्नाची मुहूर्तमेढ रोवली. उदास कायस? आई, वेदा कुठे आहे? हे सगळं मी वेदासाठी करतोय. तिला आईचं प्रेम मिळावं म्हणून करतो. तीच जर या लग्न सोहळ्यामध्ये नसेल तर या लग्नाला काय अर्थ आहे? अथर्व, तिच्या तब्येतीची कुरबुरी सुरू आहे, माहिती आहे ना तुला. तू नको टेन्शन घेऊस, ती येईल, मी बघते. आता बाकीच्या सर्वांनी नमस्कार करायला या इथे. वेदा खाली येऊ नये म्हणून यावेळेला काय केलंस माया? मॅडम असं काय बोलतोय? मी काही नाही केलं. खोटं बोलू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव माया, वेदा मला लग्नाच्या प्रत्येक विधीत हवी आहे, ती पण हसऱ्या चेहऱ्यात. आता ते कसं करायचंय ते तू ठरव.
आता तोंड पाडून बसू नकोस. सगळ्यांचं लक्ष आहे तुझ्यावर. नवरी असते. चेहरा अस्tra ठेव. होस. मीरा, अनन्या, नर्मदा, चला आपण आत जाऊया. बाकीचे विधी आत करायचे. चल. अरे वा. वा मीरा, तू सगळी तयारी आधीच करून ठेवलीस. मुहूर्तमेढीच्या दिवशी या वस्तू पूजतात हे माहिती होतं तुला? हो आईसाहेब. बरं, मग या वस्तूंचं पूजन का करतात हे माहितीये? या गोष्टींची पूजा व्हायची, पण तो काळ जुना झाला आता. आत्ताच्या काळात मला तरी वाटत नाही की या सगळ्याची काही गरज आहे. आपली परंपरा आहे ती. नर्मदा, अशी आपली संस्कृती मागे सोडून चालत नाही अगं. मॅडम, मला आवडेल पूजा करायला. मी कंटिन्यू करेन आपली परंपरा. शाबास माया. सापडला. मीराचा मोबाईल सापडला. तर तिच्या काकाचा नंबर सेव्ह असेल. कायचं नाव? नागनाथ. नागनाथ काका. तर ह्याच्या जागी माझा जुना नंबर सेव्ह. तर तो गावरान गोडवा जेव्हा जेव्हा काकाला कॉल लावेल तेव्हा तुम्ही ज्या नंबरवर कॉल करत आहात तो नंबर सध्या बंद आहे. हा, मी हात लावला. चल सुरू करूया. ही माय, दिवा लावून घ्या ते. माया, नव्या नवरीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून या वस्तूंची पूजा केली जाते बर का. माया ताई, आधी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या. बरं माया ताई, आता गणपतीच्या मूर्तीला ना कुंकू व्हा आणि थोड्याशा अक्षता सुद्धा व्हा. आता हात जोडून नमस्कार करा.